भांडे वगैरे सगळेच पडू नये. स्वयंपाक केव्हा करी, कचरा वगैरे काढायचे, पण अगोदर कचरा काढून घेते, नंतर स्वयंपाक करते. आता काय करावं, बांड्या कुणी करून तेव्हाच मी झाला, बायको बिमार पडली. आता डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब जी हो, डॉक्टर म्हटलं माझे डॉक्टर, डॉक्टर जी, डॉक्टर. हाजी पाटील साहेब बोला. अजी याने घरापर्यंत येऊ. हो काय झालं, माझ्या घराची तब्येत बरोबर नाही. तुमच्या घरात बरोबर आहे का? हो बरोबर नाही. या लवकर येत आहे, लवकर या. नमस्कार पाटील साहेब. तुम्हाला काय झालं? माझ्या घराची तब्येत बरोबर नाही. तुमच्या घरात तब्येत बरोबर नाही? चला बघू बरं. बघा बघा. त्यांना आता चेकअप केलं तर त्यांच्या पोटामध्ये अल्सरचा गोळा झालेला आहे. तर आता मी तात्पुरतं त्यांना इंजेक्शन वगैरे देऊ शकतो. मग त्यासाठी काय उपाय? त्यासाठी उपाय म्हणजे ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल? हो. किती खर्च येईल? 60-70 रुपये खर्च येईल ऑपरेशनला. येईल? हो. करावं लागेल मग. हो आता तिथं करावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. तात्पुरतं मी इंजेक्शन वगैरे देऊ शकतो आता. ठीक आहे ठीक आहे. द्या ना. देऊ का? बरं. मी त्यांना आता इंजेक्शन वगैरे दिलं, त्यांना बरं वाटलं तर दवाखान्यात घेऊन या. आता आपल्याला ऑपरेशन करावं लागेल त्यांचं. ऑपरेशन करावं लागेल? हो. आता मी गोळी वगैरे दिलंय. ही गोळी 2 टाइम द्यायची जेवण झाल्यानंतर, आणि ही गोळी 1 टाइम द्यायची उपाशापोटी. हो. बरं ठीक आहे. माझी फीस मला पैसे लागतात. बाबा इंजेक्शन दवा गोळ्या वगैरे कुठून आणायचे आम्ही? डॉक्टर माणसं आहे तर लोकांची सेवा करतात, पैसे काय घेतात? सेवा करतोच ना आम्ही. इंजेक्शन गोळ्या कुठून आणायचे आम्ही घेऊन? सेवा करतात पैसे नाही घ्यायला पाहिजे. वा किती झाले? 500 रुपये. हे घ्या 500 रुपये.
करावं हा नशिबाचा फेर माणसाच्या मागे येऊन गेला. हा लग्न करायला उशिरा फक्त 4 वर्ष झाले. 4 वर्षाच्या पुढे एकच मुलगी झाली. 20 एकराला कास्त का पहा माझ्या मागे हा असा गलिमा आला. ज्यावेळेस माणसाजवळ गुण असते त्यावेळेस माझ्या गणगण गणगण झोमतात. गुळ खतम झाला मासे खतम होतात. ज्यावेळेस माझ्याजवळ पाटीलची ठाट होता तेव्हा ह्या गावातील लोक हॉटेलामध्ये भेटलो होतो. पाटील या ना चहा पाजा ना नाश्ता करा ना मस्त खाऊन घ्या मस्त खुश राहा. पण आता माझ्या मागे अशी परिस्थिती आली तर मला कोणी विचारू नाही शकत पाटील काऊन असं झाला असे काऊन असं आहे तुझी घरवाल नाही दिसत काय नाही दिसत ते कोणी विचारू नाही शकत. का सांगू आता आहे कर्माची अवदेशा हा 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 डॉक्टर वगैरे आणलो. डॉक्टर सांगितलं की औषध आपण पोटामध्ये आला म्हणून. ठीक आहे मी आता जातो गाडी घेऊन. ठीक आहे ठीक आहे. चला बाईला सांगितलं होतं बाई या गरीबाला भुलजो नको मा या गरीबाला भुलजो नको तू 40 एकराची कास्तकारी नाहीस पण मला भुलजो नको सांगून दिलं होतं. पण माझी बाई दरवर्षी पहिल्या दिवशी याची पण काली नसेल लागला सरकार जातो पस्तापट वाट पाहतो माझी बहीण या बसला येईल माझी बहीण त्या बसला येईल पावलाकडे जातो माझी बहीण आली असं बस स्टॉपवर जातो बस स्टॉपहून घरी येतो माझी बहीण दिसत नाही मनातल्या मनात लढतो पण माझी बहीण आली का नसेल फोन सुद्धा येऊ शकला नाही. तर माझ्या बहिणीच्या गावाला जाण्यासाठी माझ्याकडे 500 रुपये नाही आहेत. काही ना जाऊ कोणाला जरी मागलो काही ना देईल. 2-2.5 एकर शेती आहे शेती बरोबर पिकत नाही. चला माझ्या पत्नीकडे पैसे असतील तिला 100-200 रुपये मागतो आणि जातो माझ्या बहिणीच्या गावाला येतो. मग मुक्ता तुझी खूप आठवण आली ग तुझी खूप आठवण आली. कारभारने ग माझ्या प्रेमाचे नारी कमला कमला ग कमला कमला ए कमला काय झालं कशाला आवाज दिले काय सगळ्याच्या बहिणी आल्या ग आल्या आपल्या भावाला अक्षर लावून गेल्या बहिणीचे हितागिताचे आव तुम्ही हा उठला सुटला बहीण म्हणत्या बायकोची तर काळजीच नाही वा. तू आपल्या भावाला अक्षर लावायला गेली तुला काही मनाई केली का मनाई नाही केली पण माझी मुक्ता अजूनही नाही आली कमला. काय कारण असेल येण्याचा काय मागे तिचे प्रकृती बरी आहे किंवा नाही आहे फोन सुद्धा नाही येऊ शकला ग कमला. तुझ्याकडे 200 रुपये असतील. 200 रुपये माझ्याकडे 1 रुपया नाही. 200 रुपये दे ग. 1 रुपया नाही माझ्याकडे. माझ्या मुक्ताच्या गावाला जातो कमला 200 रुपये
माझ्याकडे. तुझ्याकडे पैसे नाही नाही पैसे माझ्याकडे. तुझ्या घरामध्ये पण कमला एक गोष्ट सांगते तुला मी माझ्या दोस्ता भायाला मागीन मी जरी वाचून गेलो मी त्यांचे पैसे खंडवीन आणि जरी मरूनही गेलो मी कोणाच्या कर्जात नाही राहिलो पाहिजे ग कोणाच्या कर्जात नाही राहिलो पाहिजे तुझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे. जा तू घरामध्ये मी अरे सरा काय करू कसा करू कोणाला मागू माझ्या काकाचा मुलगा आहे त्याला मागतो आणि जातो माझ्या बहिणीच्या गावाला जातो आजा दादा 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 गा दादा काय झालं दादा श्रीराम? दादा काय? चल्याच्या बहिणी आल्या दादा आपल्या भावाला अगदी लावून गेल्या हो ना. पण माझी मुक्ता अजूनही नाही आली का माझी मुक्ता अजूनही नाही आली का कारण असेल तर का? फोन सुद्धा नाही येऊ शकला अरे बाप. तिची प्रकृती बरी आहे किंवा नाही आहे हो. असा फोन सुद्धा नाही येऊ शकला का फोन सुद्धा नाही आला? दादा काय? ताईच्या गावाला जाण्यासाठी मला 500 रुपये दे 551,000 देतो पण तुझ्या घरवालीला दे ना का? माझ्याकडे पैसे नाहीत म्हणे बाप्पा बाप्पा असा बाहेरच्या कामाला जायचं पाहिल्या. दादा काय? मला रावसा वाटत नाही मला पैसे दे ठीक आहे देतो. देवा 551,000 देतो. घे. दादा काय? हे तुझे पैसे हा. तुझे कोणते काम धंदे करी तुझ्या घरी नोकर राहील हा. तुझे पैसे काढवीन दादा तुझे पैसे काढवीन येतो बा मुक्ता येतो ग ठीक आहे नको. हो 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 हा अजी कुणा पुढे न्याय मागुनी कुणा पुढे न्याय मागुनी या जीवनाची करी कावली कुणा पुढे न्याय मागुनी या जीवनाची करी कावली माझ्या जावाई नाही दिसत माझी बहीण नाही दिसत एकच वर्षाची माझी भाची आहे पाण्यामध्ये खेळत असेल
माझ्या आवाज जाता बरोबर माझी काही घराच्या बाहेर याची घराच्या बाहेर याची काय नसेल आली मुक्ता मुक्ता तुझा भाऊ आला हो ये घराच्या बाहेर ये मुक्ता तुझा भाऊ आला ग तुझा भाऊ आला ये बा घराच्या बाहेर ये कोण आहे बाबा वाढमाते कोण ये नमस्कार 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 माझे जावई आले पण माझी बहीण आली जावई बोला मुक्ता कुठे गेली झोपली आहे मुक्ता झोपली आहे हा. काय करायला मुक्ता झोपण्याचा 15 दिवस झाले तिची तब्येत बरोबर नाही आहे 15 दिवस झाले तिची तब्येत बरोबर नाहीये नाही. पण एवढा फोन सुद्धा नाही करू शकल्या जावई अशी कोणत्या गुन्हा झाला माझ्या हातानं तुम्ही मला फोन नाही करू शकल्या गुन्हा तुमच्या हाताने नाही आला गुन्हा माझ्या हाताने झाला सांगतो मी तुम्हाला मी तिच्या तब्येतीकडे पाहू का तुम्हाला फोन लावत राहू हे सांगा मला समजलं जावई मला समजला तुम्ही मला फोन काहून नाही केल्या मी आपल्या सोयऱ्याला फोन करीन हा कोचचे उशिरेवाडी पैसे घेऊन ये कर्ज काढून ये मी माझ्या सोयऱ्याला कर्ज बाजारी करणार नाही म्हणून फोन नाही लावला ना असे समजलं चालेल काय मुक्ताला सांगा हा. तुझ्या भावाला म्हणा बोला माझी बहीण उठून नक्की माझ्याकडे येईल ठीक आहे ठीक आहे आला लवकर अशी वेळ कोणावर नको येऊ देऊ देवा अशी वेळ कोणावर नको येऊ देऊ बाई दादा केव्हा असतो थोडा वेळ झाला मालूम काय वगैरे दुखलं काय वगैरे तुझं सगळं बरोबर झाला कधीपासून तब्येत बिघडली बा तुझी 15 दिवस झाले 15 दिवस झाले एवढीचा फोन नाही करू शकलीस बाजावरती पडून होती दादा कशी पडला बाई आता एक काम कर माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे कुठं माझ्या ओळखीच्या डॉक्टर आहे त्या डॉक्टर चाल तुझी तब्येत दुरुस्त होत पर्यंत मी तुझ्या जवळ राहील ग तुझ्या जवळ राहील पण दवाखान्यात चल ना नाही दादा दवाखान्यात नाही येणार तू दवाखान्यात येणार नाही नाही का नाही मग दवाखान्यात नाही दवाखान्यात नाही येणार कारण का दवाखान्यात नाही येण्याचा दादा अगोदर अक्षर लावायचे काय म्हणाला अक्षर लावायचे अगं अक्षर आज लावायचे उद्या लावજો परवा लावજો हा तुझा भाऊ मरणार नाहीये पण पहिले दवाखान्यात चाल मग पहिले दवाखान्यात चाल नाही दादा मला अक्षर लावायचे अगोदर मग अक्षर लावल्या रेशील हो पक्का हो माय बापा राजहट्ट त्रिहट्ट बालहट्ट हे 3 हट्ट मोठे खराब आहे बाईच्या उभं राहीनं होत नाही बाई म्हणते पहिले अक्षर लावतो आणि अक्षर लावल्याच्या बाद दवाखान्यात येतो पण दवाखान्यात नेणं जरुरी आहे बाई दवाखान्यात नेणं जरुरी आहे मग पहिले दवाखान्यात चाल नाही दादा अक्षर लावते नाही येणार अक्षर लावते अगोदर मग नंतर मग अक्षर लावल्या येशील ना हा. लाव अक्षर हॅलो बाई तुला धोका दिलीस ना खूप धोका दिलीस ग तुला अक्षित लावायला काही हट्ट घेऊन होती अक्षित लावण्याच्या हट्टासाठी तुझ्या घात झाला बा तुला दवाखान्यात गेलो असतो ना आज माझी बहीण वाचली असती माझी बहीण मेली नसती मोठा आई बाप मेले आई बापाचा सुख नाही पाहिलं ग आई बापाचा सुख नाही पाहिलं बावराकडे जाओ तुला पाण्यामध्ये टाकून द्यावं बा माझी बहीण पाण्यातून पडली असेल गावातून धावत धावत येऊ गाणे म्हणू पाळणा हलवू आता कोणाचे गाणे म्हणू बा आता कोणाला पाळण्यात टाकीन मुक्ता गाणे म्हणू आता गाणं म्हणतो आहे तुझी प्रेत आहे
आत्मा मरत नाही ना, आत्मा मरत नाही. ऐक तुझा भाऊ काय म्हणते. समजून आपला भाऊ राया, हात जोडून पडली पाया, मनोभावाने ओवाळते हो. समजून आपला भाऊ राया, हात जोडून पडली पाया, मनोभावाने ओवाळते हो.
गेली सोडून अगं पहिले माझ्याला गेली सोडून अगं पहिले माझ्याला गेली सोडून जे झालं ते झालं जावई. माझ्या बहिणीचा मरण माझा भाऊ आल्यावर अक्षित लावल्यावर मी माझ्या भावाच्या मांडीवरच मारणार. असं जर निर्णय असा जावई तो कधी चुकणार नाही. मीने काही पैसे आणलो अशी माझी अपेक्षा नव्हती. हे माझे नेलेले पैसे माझ्या बहिणीच्या बरोबराच्या कामात येतील. माझ्या बहिणीच्या बरोबराच्या कामात येतील अशी अपेक्षा नव्हती जावई. हे पैसे घ्या आणि माझ्या बहिणीचे कपडे लत्ते बोलवा. माझ्या बहिणीचे कपडे लत्ते बोलवा. सगळ्याच्या बहिणी येतील ना दिवाळीला. सगळ्याच्या बहिणी राखीला येतील. त्यांच्याकडे पाहू पाहू तुझा भाऊ रडल ग. तुझा भाऊ रडल. बाई कोणाला हात मारील मग. कोण शीत लावल मला. कोण राखी बांधल मला. पागलासारखा रडत राहील ग. तुझा भाऊ पागलासारखा रडत नाही. आता दिवाळीच्या सणाला आठवण येईल मला गे.
पाहिन कुठे बहिणी तुला ग शोधे कुठे पाहिन कुठे बहिणी तुला ग सरली कथा तमाशा सरला या प्रकारे हे बहीण भावाची प्लॅटिंग होती. यानंतर आमचे शाहीर मुकेशजी दुधकर साहेब आपल्या राऊंडला सुरुवात करतील.